आपल्या सोबत गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत दिलीप भाऊ जगताप भाऊ। ही जी यात्रा मानकीची साजरी होते आणि पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने या यात्रेसाठी ग्रामस्थ लोक पै पाहुणे येत असतात। कशा स्वरूपाचं ही स्वरूप असतं यात्रेचं मानकीच्या? ही यात्रा आपली बऱ्याच वर्षापासून म्हणजे चांगल्या पद्धतीने आणि ऐतिहासिक पद्धतीने चाललेली आहे आणि आपली यात्रा ही मांडके गावची 4 दिवस चालते। पहिल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होतो, त्यानंतर आपण काहीतरी कार्यक्रम ठेवतो म्हणजे ऑर्केस्ट्रा सारखा। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रींचे लग्न सोहळा होतो मोठा, त्यावेळेस पै पाहुणे बाहेरचे लोक भरपूर येतात। 6-7 वाजता लग्न सोहळा झाल्यानंतर रात्री 11 वाजता सोंगांचा कार्यक्रम असतो। भरदार असा सोंगांचा कार्यक्रम चालू असतो, तो सकाळी दिवस उगेपर्यंत चालतो। तिसऱ्या दिवशी छबिना असतो म्हणजे पालखीची मिरवणूक असते, त्यावेळेस बाहेरगावचे खेळगडे भरपूर येतात आणि आपल्या गावचे नंतर छबिना निघतो, सकाळी 8-9 वाजेपर्यंत चालतो। आणि चौथ्या दिवशी म्हणजे तमाशाचा कार्यक्रम होतो। नंतर 4 वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम होतो, नामांकित पैलवानांचा कुस्त्या होतात। तसेच रात्रीपर्यंत तोच कार्यक्रम तमाशाचा आपण डे नाईट ठेवला जातो। ही परंपरा आपली पूर्वजनापासून आलेली मोठी आहे आणि चांगली आहे। 4 दिवस असा आपल्या एवढ्या परिसरामध्ये तर यात्रा नाही आहेच। 4 दिवस ही मांडकीची यात्रा मोठ्या संख्येने म्हणजे चांगल्या पद्धतीने चाललेली असते। विकास जगताप आहेत आपल्यासोबत, चेअरमन आहेत ते विविध कार्यकारी सोसायटीचे। विकास जगताप, काय सांगाल कशा पद्धतीने ही यात्रा साजरी होते? मोठ्या संख्येने महिला तसेच गावातील ग्रामस्थ आणि पै पाहुणे उपस्थित असतात या यात्रेला। ग्रामदैवत मांडकीचे ग्रामदैवत भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा आज या मांडकी गावामध्ये संपन्न होणार आहे। कालच देवाची हळद अतिशय चांगल्या प्रकारची या हळदीच्या कार्यक्रमामध्ये गावातील सर्वच महिलांनी आबालवृद्धांनी तसेच सर्वांनीच याच्यामध्ये भाग घेतला आणि आज या शाही विवाह निमित्तानं गावातील सर्वच पै पाहुणे नातेवाईक तसेच ग्रामस्थ सर्वच जण प्रत्येक आपल्या नोकरीच्या संदर्भात आपल्या सर्व्हिसच्या धंद्याच्या स्वरूपात जे बाहेरगावी असतात ते या मांडकी गावामध्ये आज उपस्थिती त्यांची आज प्रार्थनीय असती आणि अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आज हा विवाह सोहळा या मांडकीमध्ये बरोबर 6:53 संपन्न होणार आहे। आणि या सोहळ्याचा विशेष म्हणजे सर्वच ब्राह्मण समाज मांडके समाज या ठिकाणी उपस्थित राहून मंगलाष्टका अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमासाठी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात सर्वच उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आतिषबाजीत आणि सर्वच स्तरावरती अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न होतो। कृषी प्रधान असं हे गाव आहे, म्हणजे जास्त जर पाहिलं तर 99% लोक ही शेतकरी आहेत आणि शेतकरी लोक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि 4 दिवस आपले हे कामाला पूर्णविराम देऊन या यात्रेत सहभागी झालेले असतात। काय सांगाल? आपल्या जीवनाचा सुसाट चाललेला असा जीवनरूपी रथ या दिवशी थोडा वेळापुरता का होईना पण थांबून सर्वच स्तरावरील लोक या ठिकाणी उपस्थित राहतात। हेच या यात्रेचं वैशिष्ट्य असतं। याचं एक दुसरे कारण असतं की वर्षभर कुणाची गाठभेट होत नाही, मित्र परिवार सगळेच भगिनी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने येतो, भावकी रावकी गावकी आपण म्हणतो, याचा संगम या ठिकाणी मांडकी गावामध्ये होतो आणि यात्रेचं निमित्त असतं, हे एक औपचारिकता असते आणि या औपचारिकता म्हणून या ठिकाणी सर्वजण एकत्र येतात। हे एक या यात्रेचं एक वैशिष्ट्य असतं। अगदी एकोप्याने आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता ही यात्रा दरवर्षी साजरी होते। अगदी तमाशा वगैरे जरी म्हटलं असे वेगवेगळे कार्यक्रम होतात। काय सांगाल कशामुळे हे असं चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण होतं? आपली हिंदू संस्कृती सनातन संस्कृती या जपण्याचं हे एक प्रतीक आहे आणि हे संस्कृती आपण जपली पाहिजे। सण त्योहार म्हणतो आपण या मोठ्या स्वरूपात या ठिकाणी साजर करण्याची एक परंपरा आहे। ही परंपरा जोपासण्याचं काम ही जबाबदारी सर्व स्तरावरती सर्वांचीच आहे आणि ती आपण पार पाडतो, हे एक वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी मला सांगता येईल। मांडकी गावातील आज लग्न सोहळा पार पडल्यानंतर
देवाचे लग्न झाल्यानंतर रुखवत निघतो. पारंपरिक पद्धतीने हा रुखवत साजरा केला जातो. प्रत्येक भावकीतून हा रुखवत काढला जातो आणि या रुखवतातून सोंगचं सादरीकरण केलं जातं. आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे हे मुखवटे धारण करून सोंग दिसत आहेत आणि हे हनुमंताचं सोंग आहे. अतिशय सुंदर असं देखणं असं हे सोंग पारंपरिक पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक भावकीतील महिला भगिनी तशीच लहान मुलं वगैरे या सोंगात सहभागी होताना दिसत आहेत. काय नाव बाळा तुझं? ओवी. कोणतं सोंग घेतलंय? ही ओवी आहे आणि हिने अतिशय सुंदर असं सोंग घेतलेलं आहे. काय नाव आपलं? हे गुपित नाव आहे आणि अतिशय सुंदर सोंग आहे. काय नाव आपलं? प्रतीक. प्रतीक. पण साडीमध्ये ही प्रतीक साडीमध्ये आहे. काय नाव? श्रुतिका. श्रुतिका. कसं वाटतंय हा सोंग आणि रुखवत पाहायला येतात दरवर्षी आपण? काय सांगाल? अतिशय छान वाटतंय, खूप मज्जा येते. रुखवतासोबत मंदिरात जाऊन परत रिटर्न जायला आणि नंतर सोंगाचा कार्यक्रम असणार आहे. तर अतिशय खूप मजेशीर हा कार्यक्रम असता आणि एनर्जेटिक. काय नाव? मोनाली. कसं वाटतं हा सोंगाचा रुखवताचा कार्यक्रम आपल्याला? अतिशय सुंदर. प्रत्येक वर्षी खास या कार्यक्रमासाठी आम्ही कुठून लांब लांब असलो तरी इथं दाखल होतो. अतिशय सुंदर. सगळ्यांना आवर्जून सांगेल एकदा तरी हा कार्यक्रम बघायला नक्की यावे. काय नाव तुझं? शीतल पवार. माहेर वासनी आहेस की सासर वासनी आहे? माहेर वासनी. माहेर वासनी. कसं वाटतं सोंगांचा कार्यक्रम वगैरे? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. हे अशा पद्धतीने हे सोंग काढलं जातं, रुखवत वगैरे असतो. काय सांगशील? खूप छान वाटतं. म्हणजे ही परंपराच आहे ना या गावची, त्यामुळे दरवर्षी वेगवेगळं बघायला भेटतं. काय नाव आपलं? शीतल चाचर. इथेच आहात तुम्ही? मांडकीचे मी आहात? पहिल्यांदा आली आहे. माझ्या सासूबाईंचं हे माहेर आहे आणि आता मी दरवर्षी येईल. माझ्या फॅमिलीला घेऊन येईल. हा सोंगांचा खूप कार्यक्रम वेगळा, खूप युनिक वाटलं आणि खूप मजा येते. आय मीन आणि त्यासोबत म्हणजे ट्रेडिशन्स पण मुलांना शिकवले जात आहेत. सो खरंच खूप छान वाटलं येऊन. म्हणजेच कुठेतरी पारंपरिक पद्धत जोपासून या पद्धतीने असे सोंग काढले जातात. धन्यवाद.
मानकी गावची यात्रा आहे. आपण सर्वजण गुलालात नालेले आहात. काय सांगाल, कसं वाटतंय? आपण सगळं आता पुरंदर तालुक्यातील यात्रेसाठी जमलेलो आहोत. इथे खूप छान सोंग असतात आणि ती सोंग पाहण्यासाठी बाहेरील खूप गावातील लोक इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आणि दरवर्षी इथे भैरवनाथ आणि माता जोगेश्वरींचा विवाह झाल्यानंतर सोंगांचे विविध प्रकार, रामायणातील महाभारतातील सर्व प्रकारची सोंग इथे प्रात्यक्षिक दाखवली जातात. त्यामुळे इथे बघायला खूप छान वाटतं. आपण आता देवाचा गुलाल या अंगावर घेतलेला आहे. हा देवाच्या गुलालाला पवित्र असं समजलं जातं. काय सांगाल, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हा गुलाल असं एनर्जी येते की अजून खूप छान असं रात्रभर जागून ही सोंग ही वाद्य वगैरे वाजल्यानंतर तर खूपच छान वाटत असेल. हो, खूप छान वाटतं, अप्रतिम म्हणजे वाटतं. हे पारंपरिक सनई नंतर ताशा वगैरे हे वाद्य आपल्याला हल्ली पाहायला मिळत नाही. त्यामुळे खूप छान वाटतं. एनर्जेटिक आल्यासारखं वाटतंय. आपण माहेरवासनी आहात, कशी वाटते यात्रा? पुरंदर तालुक्यातील मानकी गाव तिथे इतकी छान यात्रा भरती दरवर्षी की पारंपरिक सांस्कृतिक प्रमाणे ही यात्रा चालते की ते सोंगा बघण्याचा पण एक वेगळाच आनंद असतो. गुलाल खेळण्यात, रुखवताबरोबर निघण्यात खूप मजा येते. दरवर्षी प्रेमाने यावं वाटतं इथे की अशी यात्रा म्हणजे बघायलाच कुठे मिळत नाही. चुकवत नसाल मला असं वाटतं. आपलं अजिबात नाही चुकवत. दरवर्षी नेमाने येतो यात्रेसाठी आणि एनर्जी तेवढीच मिळत असेल. खूप एनर्जी म्हणते. आणि 4 दिवस कसे जातात हेही समजत नसेल ना? अजिबात नाही. 4 दिवस खूप आनंदात जातात. काय नाव आपलं? सुप्रिया घोरपडे, कुठून आलात आपण? पोगरवाडी. म्हणजे हे तुमचं माहेर? हो, माहेर. कसं वाटतं माहेरची यात्रा? खूप छान वाटतं. 4 दिवस यात्रा असते. काल देवाच्या हळदी लागल्या, आज देवाचा विवाह झाला आणि उद्या परवा अजून 2 दिवस आहे. किती दिवस सुट्टी काढून येतात? 8 दिवस तरी येतो सुट्टी काढून आम्ही. म्हणजे ह्या यात्रेला अनन्यसाधारण असं महत्व हे ग्रामस्थांच्या आणि पै पाहुण्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतं. हा पारंपरिक सोंगांचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आपण सोंगांच्या तसेच या सोंगांसोबत सहभागी झालेल्या या बाल चमूंचा आपण प्रतिक्रिया घेऊयात. काय नाव तायडे तुझं? ईश्वरी किरण जगताप. सोंगांचा कार्यक्रम आज पाहायला तू आलेले आहे. शाळेला सुट्टी लागली का तुझ्या? नाही. मग कशी आलीस तू? माझा पेपर होता, आम्ही पेपर देऊन आले सोंग बघण्यासाठी. कसं वाटतं तुला सोंगांचा कार्यक्रम? खूप मस्त, मला खूप मजा येते. असं वाटतं की त्यांच्यावरच नाचावं. मग दरवर्षी येते तू? हो करते? हो. कुठून येते? पुण्याहून. पुण्यावरून. काय काय पाहते सोंगांमध्ये? सोंगांमध्ये राम लक्ष्मण असं एक बाई येते, वेडी बाई येते. कुठेतरी ऐतिहासिक जी सोंग आहेत ही काढली जातात पारंपरिक पद्धतीने. आपल्या सोबत काही सोंग घेतलेले काही गावातील मुलं आहेत. काय सांगशील, कसं वाटतंय सोंग घेतल्यावर? खूप छान. काय नाव? केदार. काय नाव? नाव गुपिते. सोंग घेतल्यावर कसं वाटतंय? गरम होतंय. यांना गरम होतं. खरंच सोंग घेणं तेवढं सोपं नाहीये. अतिशय सुंदर हे देखावे असतात आणि याच्यामध्ये
गावातील लोक रमून जातात आणि या आनंद उत्सवामध्ये आनंद घेत असतात आणि एक वेगळी एनर्जी त्यांना मिळत असते. काय नाव? गुपित. कसलं सॉन्ग घेतलंय? कसं वाटतंय सॉन्ग घेतल्यावर? खूप छान वाटतंय. ही जी मुलं आहेत या सोंगांच्या कार्यक्रमात एक आगळा वेगळा आनंद घेत असतात आणि यांच्या चेहऱ्यावरती एक उल्हास, आनंद आणि हास्य दिसत असतं. भैरवनाथाचं अतिशय सुंदर असं रुपवत निघालेलं आहे. काय नाव? असं वाटतंय आणि सुंदर असं काय सांगाल आपण? सोंग आहेत आपल्यासोबत, आणखी एक सोंग आहे. काय नाव? अक्षय. अक्षय. कसं वाटतंय देवाचं सोंग वगैरे आपण रुपवत निघालेलं आहे? देवाच्या कार्यक्रमाचा उत्साह आपला पारंपरिक पद्धतीने पार पडतो. काय नाव? ईश्वर जगताप. कशा पद्धतीचं सॉन्ग आहे? चलो सोंग निघालेले आहे. हा रुखवत आहे, देवाचा रुखवत आहे आणि आपल्यासोबत गावातील महिला आहेत. काय सांगाल? रुखवत निघालेला आहे, रुखवतात तुम्ही सहभागी झालेला आहात. कसं वाटतंय देवाचं रुखवत? छान वाटतंय. कशा पद्धतीचा आनंद आहे आपल्या? हा सांगा, नाव काय आपलं? माधुरी जगताप. आणि हे जे पुष्पाचं सोंग घेतले तो माझा मुलगा आहे. म्हणजे आणि प्रथम नाथाच्या चरणी मी म्हणजे नतमस्तक होऊन म्हणजे परमेश्वराकडे विनंती करते की माझा मुलगा पुढे कधीही बाहेर गेला ना तरी त्याला परमेश्वराने यात्रेला यायची ओढ. अंगांचा कार्यक्रम मानकीचा कसा वाटतो आपल्याला? म्हणजे पंचक्रोशीत चांगला आहे, म्हणजे एक नंबर. भैरवनाथाचं I know.